मनापासून स्वागत आहे. मी आज तुम्हाला छान साधी सोपी अशी तांदळाची खीर बनवून दाखवणार आहे. अगदी सोपी, तुम्हाला नक्की आवडेल. तुम्ही मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पहा. तर आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया. हे 1 वाटी तांदूळ आहेत. हे मी भिजत ठेवले होते बघा. असे नरम झाले ते बघा. हे ना नरम झाले. आणि त्यासाठी बघा हे खोबरं मी मिक्सरवर बारीक करून घेतले, किसून बारीक करून घेतले. तेवढंच गूळ घेतला आहे, 4 चमचे तूप घेतलं आहे, ड्रायफ्रूट्स घेतलेत आणि मनुके आहेत आणि वेलची पावडर आणि आपलं हे जायफळ किसून घालणार आहे. थोडी चिमूटभर मीठ घालणार आहे आणि पाणी. एवढं साहित्य आपलं. कमीत कमी साहित्यामध्ये ही खीर होते आणि खूप छान लागते. अगदी सोपी रेसिपी आहे. तर आता आपण आपली खीर करायला घेऊया. पॅनमध्ये मी 1 चमचाभर तूप घातलं आहे. आपण हे ड्रायफ्रूट्स घेतलेत ना, ते जरा याच्यात परतून घेऊया. परत ते ड्रायफ्रूट ती खिरीमध्ये छान लागतात ना, म्हणून थोडे परतून घेऊया. एक 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे, जास्ती नाही परतायचे. तुम्ही नाही घातलेत तरी चालेल. अगदी साधी खीर पण अशी छान होते. याच्यात मी मनुके घालत नाही, मनुके असेच नंतर भरून घालणार आहे. आता आपण हे काढून घेऊया. थोडे लालसर झाले तर मध्ये याच पॅनमध्ये आपण हे तांदूळ आहेत ना ते परतूया. थोडं अजून 1 चमचा तूप घालूया. तांदूळ चांगले आपले पोट झाले पाहिजेत ना तुपावर, मग ते छान लागतात. त्याला खूप सारे भाजायचे नाही आहे, ते कोट करून घ्यायचे. काय काढून घेतलं ना काळं. आता आपले बघा तांदूळ बघून झाले आणि हलकासा रंग पण बदललाय बघा तांदळाचा. आता इथे बाजूला मी त्या वाटीच्या मापाने 6 वाट्या पाणी तापत ठेवलं होतं, ते आपण यावर घालूया. म्हणजे आपली खीर पटकन होते. एवढं पाणी लागेल आपल्याला, तांदूळ शिजायला लागेल ना. आणि 10 मिनिटं चांगले आपण हे शिजवून घेऊया. एकदम मस्त शिजलं. आता आपण गूळ घालूया. गूळ वाटी भरून घेतला तेवढा घालूया आणि हे खोबरं घालूया. आता एक 5 मिनिटं छान उकळी येऊन देऊया. मीठ घालूया. मिठाने कसं स्वाद छान येतो आणि कुठलाही गोड पदार्थ करताना चिमूटभर मीठ नेहमी घालायचं, म्हणजे आपल्या खिरीला किंवा गोड पदार्थाला छान चव येते. आता आपण यात वेलची पावडर घालूया. रंग बघा गुळाने जितका छान कलर आलाय ना. वेलची पावडर घालूया.
आणि आपण हे ड्रायफ्रूट्स आता केले होते ना ते घालूया याच्यामध्ये. हे थोडे मनुका घालूया. ते मनुका वगैरे आहेत तर ते ऑप्शनल आहेत. अशी आपली खीर छान होते. आणि आपल्याला खिरीसाठी बासमती तांदूळ पाहिजे किंवा सुवासिक तांदूळ पाहिजे असं नाही आहे. आपल्या साध्या तांदूळाची पण ही खीर मस्त होते. आता यात मी थोडंसं जायफळ घालते किसून. जायफळ मी किसून घातलं ना की त्याचा स्वाद छान राहतो याच्यामध्ये. थोडंसं घालायचं ते. छान सुगंध बघा सुटला जायफळाचा, वेलचीचा. आणि साधी सोपी अगदी. आपल्याला काही याला विशेष काही साहित्य फार लागत नाही. आपल्या घरच्या साहित्यामध्ये छान अशी खीर आपल्याला तयार करता येते. तर 1-2 मिनटं मी गॅसवर ठेवते आणि मग सर्व करते. होतं ना. तर आता हे 2 चमचे आपण वापरले ना, 1 चमचा आपण वरून घालूया. खिरीला छान स्वाद, तुपाने छान स्वाद येतो. आणि आता गॅस बंद करूया. खीर बघा तयार केली. अगदी साधी सोपी पद्धतीने केलेली आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने करून पहा. आणि माझे व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा. खात रहा, आनंदी रहा. धन्यवाद.